हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. ओम नमो बर काय नाही नसतं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. मज हृदय सद्गुरु, जैने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्याधरू विवेकावरी. भगवंताच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आपण सर्व माऊली स्वरूप भक्तगण या ठिकाणी जमलेला आहात. आमचे परमस्नेही अखंड महाराष्ट्रात ज्यांचं गायन लोक समाज खूप आवडीने श्रवण करत असतो, आमचे हरिभाऊ महाराज काळे जी टॉकीज फेम यांनी मला ही तारीख दिली. म्हणले सर तुम्हाला प्रवचनाला यायचं आहे. म्हणलं महाराज तुम्ही सांगितल्यावर यावंच लागतंय. मग त्या निमित्ताने त्या अनुषंगाने मला इथे येण्याचा योग आला. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गेली 5-6 दिवस अथक परिश्रम घेतले ते आमचे मित्र, आणि काल त्यांचं उत्कृष्ट प्रवचन झालं ते अनंता भोसले, त्याचबरोबर ऋषी भोसले, दादा भोसले, त्याचबरोबर भोसले सुरचंद तात्या, आणि अनावधानाने आता सगळ्यांची नावं मला माहीत नाही. माझ्यासोबत बामदळ वस्तीवरचे आमचे स्नेही हरिभाऊ काळे आलेले आहेत. आता महाराजांना आमचे जे गायनाचार्य आहेत हरिभाऊ काळे महाराज, त्यांना पुढं चाकरवाडीला जायचं आहे. ते म्हणाले मला थोडंसं हे करा, तर महाराज तुम्ही जाऊ शकता. बसली का? हेच झालं, फोटो काढूस. फोटो घ्या. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आज या धर्म मंडपामध्ये महाराज पत्रिका आहे का सप्तेची? मोबाईलवर असली तरी दाखवा. कितवा दिवस महाराज? 6वा दिवस. आज या सप्ताहामध्ये 6व्या दिवसाच्या प्रवचनरूपी सेवेसाठी मी आपल्या समोर बसलेलो आहे. खरं तर साधू संतांनी या समाजावरती खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहे.
आपल्याला या संसारातलं कुठलंही साधन आपल्याला दिलं तरी ते चिरकाळ टिकणारं नाही, पण सद्विचार देण्याचं काम साधू संत करत असतात. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, विचारा वाचून नपविचे समाधान. या अनुषंगाने या विचाराचा जागर करत असताना या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ येडशीकर यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा सप्ताह आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे वैराग्यमूर्ती भजन सम्राट हा बाबा हनुमंत महाराज मते यांच्या मार्गदर्शनाने चाललेला हा सप्ताह आणि आपण सर्वच गावकरी मंडळी त्यांचं अनमोल असं सहकार्य आणि आज आलेली ही माझ्याकडे प्रवचन सेवा सर्वांचं मी पुनश्च एकदा नमन करतो. तर आज या प्रवचनासाठी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी या ग्रंथातली मजरदई सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादुरू विवेकावरी ही ओवी निवडलेली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की माऊली सांगतायत की माझ्या हृदयामध्ये सद्गुरू मी वसवलेले आहेत आणि त्या सद्गुरूंनी काय केलं तर या संसारपुरातून मला तारलं, त्यांच्या विवेकाने मला तारलं, असं त्याचा सरळ सरळ अर्थ. खरं तर शिष्य आणि गुरु हे नातं वेगळं आहे. या शिष्य 3 प्रकारचे असतात. काही शिष्य मट्ट असतात, काही घट्ट असतात, तर काही शिष्य पट्ट असतात. आता मट्ट शिष्य म्हटलं की त्या ढकलगाड्या असतात, त्यांना कितीही सांगा ते व्यवस्थित कधीच का म्हणजे शाळेतले शिष्य काही मट्ट शिष्य असतात तर त्यांना कितीही सांगा अभ्यास कर लिहून आण, ते त्याच्याकडे काही गांभीर्याने घेत नाही. पण परमार्थात सुद्धा आपण काही मट्ट शिष्य आहेत, आला जन्माला आलाय कशासाठी काही घेणं देणं नाही. काही घट्ट शिष्य असतात, थोडंफार गुरूंचं ऐकणारे, कधीतरी ह्या अशा धर्म कार्यामध्ये अशा मंडपामध्ये येऊन बसणारे, 4 विचार चांगले ऐकणारे, काही दिवस जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत परमार्थ करणारे, पुन्हा सगळं विसरून जाणारे, हे घट्ट शिष्य. पण काही असे पट्ट शिष्य असतात, गुरूंनी त्यांना आज्ञा करावी आणि त्यांनी एका शब्दात गुरुच्या जीवन परिवर्तन करावं, पुन्हा मार्ग बदलू नये, असे काही पट्ट शिष्य असतात. साधू संत हे पट्ट शिष्यामध्ये येतात. तर हे झाले शिष्याचे प्रकार. पण माऊलींनी या ओवीमध्ये सांगितलंय माझ्या हृदयामध्ये तर सद्गुरू वसलेले. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. आता तसं पाहायला गेलं तर गुरुचे पण काही प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला प्रकारात पाहायला गेलं तर सांगता येईल की गुरु आपण म्हणत असतो हा सद्गुरू आहे, हा श्री गुरु आहे आणि हा जगद्गुरू आहे. गुरु, सद्गुरू, श्री गुरु आणि जगद्गुरू असे 4 प्रकार आपल्याला गुरुच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे चांगलं ज्ञान देतो त्याला आपण गुरु म्हणतो. आता शाळेमधले, आता मी शिक्षक आहे, शाळेमधले शिक्षक आहेत त्याला आपण गुरु म्हणतो. पण गुरुमध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे दीक्षा गुरु आणि एक आहे शिक्षा गुरु. आता आम्ही मुलांना शाळेमध्ये शिकवतो, एखादा मुलगा हुशार आहे, तो ज्ञान मिळवतो, अभ्यास करतो, शालेय ज्ञान मिळवतो, पुढे चालून मोठा डॉक्टर होतो, इंजिनियर होतो. पण डॉक्टर इंजिनियर झाला म्हणून तो पूर्ण सुखी झाला असं म्हणता येणार नाही. कितीतरी डॉक्टर इंजिनियर दारू पिऊन घरी येतात, बेचैन आहेत, झोपा नाहीत त्यांना. पण दीक्षा गुरु हे जीवन जगण्याचं ज्ञान देतो, सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतो.
म्हणजे गुरुमध्ये हे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. पण त्याच्या पुढचा जो प्रकार आहे सद्गुरू, सत्याचं ज्ञान देणारा, आत्मदर्शनाकडे घेऊन जाणारा, आत्मतत्वाचं ज्ञान देणारा, तो सद्गुरू. आणि त्यानंतर जे संत महात्मे पदाला पोचलेले माणसं आहे, श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा, श्री गुरुचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज एका ठिकाणी ज्ञानेश्वरान माऊलींना श्री गुरु म्हणतात. श्री गुरु त्या परम तत्वाचं बोध करून देतात आणि जगद्गुरु हे जगताचं कल्याण करण्यासाठी आलेले असतात. मग जगद्गुरु कुणाला म्हणायचं? तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या या वैदिक संस्कृतीमध्ये आतापर्यंत 3 जगद्गुरु मानलेले आहेत. पहिले जगद्गुरु आहेत श्री भगवान श्रीकृष्ण, दुसरे आहेत आद्य शंकराचार्य, आणि तिसरे कलियुगामधले जगद्गुरु आहेत जगद्गुरु तुकोबाराय, देहूचे तुकोबाराय. ह्यांनी काय केलं? यांना जगद्गुरु का म्हणायचं? पहा, असे काही देश आहेत आजही पृथ्वीवरचे की जिथं भगवान श्रीकृष्णांना ओळखलं जात नाही, जिथं आद्य शंकराचार्यांना ओळखलं जात नाही आणि तुकाराम महाराजांनाही ओळखलं जात नाही. असे काही देश आहेत, किंवा तिथले काही लोक ओळखत नसतील त्यांना. मग कुठल्या अर्थाने त्यांना जगद्गुरु म्हटलंय? जिथं त्यांना ओळखतच नाहीत त्या ठिकाणी त्यांना पूर्ण जगाचं जगद्गुरु कसं केलं आपण? तर त्याचं सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं की ज्यांचे विचार जगतातल्या प्रत्येक माणसाला लागू पडतात, ज्याचा विचार जगातल्या प्रत्येकाला लागू पडतो, ते जगद्गुरु असतात. किंवा ज्यांच्या विचाराने पूर्ण जगाचं कल्याण होतं ते जगद्गुरु असतात. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर असं बोलता येईल की जगातला असा कुठलाही प्रश्न नाही की त्याचं उत्तर ह्या जगद्गुरूंकडे नाही, आणि जगातला असं कुठलंच कुलूप नाही की त्याची चावी श्रीकृष्णांच्या गीतेमध्ये आणि तुकोबारांच्या गाथ्यामध्ये नाही. तर आपल्याला जगद्गुरूच्या अनुषंगाने असं विवेचन करता येईल. आता आपण जे आहोत ते शिष्य आहेत का साधक आहेत? तर परमार्थाच्या मार्गाला लागलेले हे साधक असतात. ज्यांना मुक्तीची इच्छा आहे, मुक्ती मिळवायची, जीवनमुक्त महात्म्यांकडून काहीतरी मिळवायचं. आपण संतांमध्ये येतो का? नाही. आपल्याला ते ज्ञान मिळवून घेण्यासाठी चांगल्या सद्गुरूची आवश्यकता असते. खरं तर आज या ठिकाणी मी बसलेलो आहे, कधी कधी वाटतं खरंच आपण हे ज्ञान देण्याच्या पात्रतेचे आहोत का? आपण संतचिन्ह आपल्या अंगी नाहीत, मग आपण काय बोलणार? पण संतांनीच एका ठिकाणी सांगितलंय, श्रवणम कीर्तनम असे काही प्रकार सांगितलेत भक्तीचे. एक भक्ती म्हणून तुम्ही कीर्तन करा, एक प्रवचन करा. खरं सर सांगायचं झालं, महाराज काळे महाराज प्रवचनाची तारीख घेतलं जरा ग्रंथ जास्त वाचण्यात येतात म्हणून घ्यायची, नाहीतर तुमच्या समोर बोलण्यासारखा मी एवढा मोठा नाहीये. पण माऊली एका ठिकाणी म्हणतात, का बालक बोबडा बावली, का वाकुडा विचुका पावली, ते चोच करून माऊली जीवी गे. ते बालक बोबडं बोलतं पण आईबापाला त्याचा आनंद येतो. तसं मी काही जे थोडंफार बोबडं बोलेल तसं तुम्ही माझे मायबाप आहात श्रोतेवर्ग, तुम्हाला ते आवडेल अशी मी अपेक्षा करतो. तर साधकाचा मुख्य उद्देश असतो की जीवनमुक्ती मिळवायची. मनुष्य जीवनाचा नाहीतरी अंतिम उद्देश हाच आहे की मुक्ती मिळवणं. मग ही मुक्ती आपल्याला कशी मिळवता येईल? संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये सांगितलंय, अगोदर तुला गुरु करावं लागेल. माऊली म्हणतायत, मज हृदयी सद्गुरू
आणि माझ्या हृदयामध्ये मी सद्गुरूला स्थान दिलं आणि म्हणून संसारासारख्या पुरातून मी तरलो. हा संसार पूर आहे, पुढं मी संसारावर बोलणार आहे. मग मुक्ती मिळवायची आहे, चांगले विचार मिळवायचे. मग ही मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला चांगले विचार मिळवायचे तर काय करावं लागेल, तर संत संगत करावं लागेल, सत्संग करावं लागेल, अशा मंडपामध्ये येऊन बसावं लागेल. मग या मंडपामध्ये आल्यानंतर काय मिळेल, तर ब्रह्मविचार मिळेल. साधकाच्या मनामध्ये असणारे जे प्रश्न आहेत, मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझ्या जीवनाचा अंतिम उद्देश काय, ह्या सर्व प्रश्नांचा उलगडा त्याला एकदा सद्गुरूच्या सानिध्यात गेलं की त्याला ते मिळायला सुरुवात होतात. तर सद्गुरू काय करतात मग ह्या साधकाचं, तर अज्ञान घालवतात. तू जीव नाही, तू शिव आहेस. आता आपल्याला आपल्या डोळ्यावरती अज्ञानाचा पडदा आहे, तो पडदा बाजूला काढण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. अजून काय करतात सद्गुरू, तर संत सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे विचार देण्याचं काम करतात. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. आपल्याला राजकीय पुढाऱ्यांनी सगळं देऊ द्या, त्यांनी घरकुल देऊ द्या, त्यांनी विहिरी बांधून देऊ द्या, एखाद्याने आपल्याला शेत घेऊन देऊ द्या, पण आपल्याला पूर्ण समाधान, पूर्ण शांती मिळते का? आता मी सरळ प्रश्न विचारतो, तुम्ही माझ्यापेक्षा खूप वडीलधारी मंडळी आहे तिथं. या मंडपामध्ये सरळ आणि साधा सोपा प्रश्न आहे अण्णा, की तुम्ही सुखी असाल तर हात वरती करा, तुम्ही पूर्ण सुखी असाल तर हात वरती करा. होतोय का हात कोणाचा वरती? आणि सगळ्याला तर आपल्याला सुखी व्हायचंय, आनंदी व्हायचंय. एक वर्ग आहे जीव, एक वर्ग आहे संत आणि एक वर्ग आहे ईश्वर. संत म्हणतात अवघे चित्रलोकी आनंदाची आता. तुकोबराय एक ठिकाणी म्हणतात आम्ही खातो आनंदाचे लाडू. आणि आपल्याला जर विचारलं तुम्ही सुखी आहात का, तर आपलं गप्प पडावं लागतंय आपल्याला. म्हणजे आपण सगळ्यात महत्त्वाचं सुख नाही. मी मुद्दा सांगत होतो, आपल्याला एखाद्या राज्यकर्त्यांनी विहीर दिली, घरकुल दिलं, सगळं काही दिलं, तरी आपल्याला पूर्ण समाधान लाभत नाही. पण संतांनी आपल्याला एकच दिलं, आणि ना विहीर दिली, ना घर बांधून दिले, फक्त एक सद्विचार दिला. आणि म्हणून एकदा सद्विचार मिळाला की माणूस त्याचं या संसारातलं जे पुरातून वाहून जाणं आहे ते पार होतं. नाहीतर आपण बघतो मोठमोठाले डॉक्टर, इंजिनियर, फक्त एक संत विचार नसल्यामुळं आज दारू पिऊन पडतायत. पैसे मिळवण्यासाठी विनाकारण ऑपरेशन करतायत, फक्त एक सद्विचारापासून लांब गेलो. आणि मग हे सद्विचार आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यात मिळतात, या मंडपामध्ये मिळतात. या अनुषंगाने आपल्याला नक्कीच इथं विचार करावा लागतो. आज आपण सर्व घर बांधण्याच्या मागे आहोत, किंवा प्रपंचामधलं जे वाढीव आपल्याला काहीतरी उद्योग करायचे आहेत, म्हणजे बंगला बांधणं, घर बांधणं, हे नक्कीच चांगलं असायला पाहिजे, घर चांगलं असायला पाहिजे. पैसा सुद्धा माणसाकडे सन्मानाने जगण्यासाठी असावा, पण पैशासाठी माणूस नसावा. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचे करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. म्हणजे तुकोबरायांनी पैसा कमवू नका असं नाही सांगितलेलं, पैसा कमवा, पण तो चांगल्या मार्गाने असावा. दारूचे धंदे करून पैसा नसावा कमवलेला. लोक म्हणतात कुठं काय होतंय, पण एक लक्षात ठेवा, तुमच्या दारूच्या तुम्ही उपलब्धता करून दिली. ज्या माता भगिनींचे मंगळसूत्र तुटलेत तुमच्या दारूमुळं, तिचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस तुम्हाला त्याचं पाप जे आहे ते वरती ताप केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी आवर्जून म्हणेन, नक्कीच बंगला चांगला बांधला पाहिजे. पण एके ठिकाणी आमच्या बहिणाबाई म्हणतात, त्यांनी चिवताईचं वर्णन केलंय महाराज. खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुसीच चोच, तेच दात तेच ओट, तुला दिलं रे देवानं 2 हात 10 बोट. बहिणाबाई एका ठिकाणी म्हणतात, अरे ती चिमणी केवढी, तिची इलुसीच चोच, तेच दात तेच ओट, तिची तिवडूची चोच आहे, तेच दात आहे, तेच ओट आहे, पण खोपा काय विणते सुगरण. कुठल्या तरी इंजिनियरला तसा विणता येईल का हो? मग घर बांधण्यासाठी तुझा जन्म झालाय का? नाही. चिमणीने जसं घर बांधलंय तसं तुला नाही बांधता येणार, केवढाही इंजिनियर असू द्या. मग नुसतं घर बांधण्यासाठी तुझा जन्म झाला नाही. ती घर बांधायचं काम तर आमची चिवताई करते. तिची उलुसीच चोच, तेच दात तेच ओट, तुला दिलं र देवानं. त्यांना तिकडे घ्या 2 हात 10 बोट. अरे तुम्हाला 2 हात दिले, 10 बोट दिले, तरी हे म्हणतंय माझं काय खरं नाही. म्हणजे निगेटिव्ह विचार सध्या माणसामध्ये बाळगत चाललेला आहे. आज आपल्याकडे सगळ्या भौतिक सुविधा आहेत, तरी माणसं बेचैन आहेत महाराज. आणि पॉझिटिव्ह विचार हा फक्त आपल्याला संत वाङ्मयात मिळतो, अशा मंडपात मिळतो. आणि मग नेमकं आपलं उलटं होतंय. या मंडपामध्ये यायला आपले पाय जावत नाही. तरी मला आनंद वाटला, पारगावमध्ये संख्या खूप आहे, नाही तर प्रवचनाला काही काही ठिकाणी महाराज लयच अवघड झाले. पण इथं खूप भाविक वर्ग आहेत, आनंद वाटला. तर तात्या आलेले आहेत, या तात्या पुढं. आता थोडे आपल्याला सद्गुरूची कार्य बघायची आहेत, कारण माऊलींनी ओवीमध्ये सांगितलंय मज हृदयी सद्गुरू. माऊली हृदयात सद्गुरू ठेवले म्हणतात बरं का. आपण काय म्हणतो एखाद्याला, तू माझ्या पक्का डोक्यात बसलेला आहे. हा आपण डोक्यात ठेवणारी माणसं आहेत, पण माऊलीने हृदयात ठेवलंय. कुणाला? सद्गुरूला. मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरो. आता थोडंसं आपल्याला गुरुनी कसं संसारातून तारलं, नेमकं गुरु करतात काय, या ठिकाणी गुरु, सद्गुरू, श्रीगुरु आणि जगद्गुरु हे सगळे संत या पदामध्ये, जरी मी त्याची थोडीशी विश्लेषण केलं असलं तरी या ठिकाणी आपल्याला सद्गुरू आणि संत हेच समोर ठेवून आपल्याला चिंतन करायचं आहे. तर षड्विकार सांगितलेले आहेत: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, द्वेष. या षड्विकारातून आपल्याला जर पार पडायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्याची, संत विचाराची कास धरावी लागेल. अच्छा, थोडंसं मी बोलत असताना कामावर बोलतो. काम वाईट नाही आहे, पण जगत उत्पत्तीसाठी त्याची आवश्यकता आहे. पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यात आल्यानंतर कळतं. त्यानंतर क्रोधावर विजय मिळवायचा सांगितला आहे संतांनी. आता मग राग वाईट आहे का? क्रोध येणं मला सांगा, रामाला जर रागच आला नसता तर रावण मेला असता का महाराज? राग वाईट नाही, पण अति राग जिथं यायला पाहिजे तिथंच राग यायला पाहिजे. आपल्याकडं तू काय बघतो, माझ्याकडे इथून सुरुवात होतं विनाकारांचे भांडणं. पण संतांनी त्या क्रोधाला सुद्धा कसं जिंकायचं, म्हणजे प्रभू रामचंद्राला राग आला म्हणून रावण मेला. पण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एका ठिकाणी दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशन, बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा का जर तुला, आता अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला केलेला उपदेश आहे तो आपल्या डोक्यात फिट बसले बऱ्याच जणांच्या. ते अर्जुनाला सांगितलं होतं, मला कुठं सांगितलं. इथं दुसरं कोणी नाही आहे, आपणच सगळे अर्जुन आहेत. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, क्रोधात भवती सम्मोहा. एकदा तुला क्रोध निर्माण झाला, राग निर्माण झाला की तुझी संमोहित बुद्धी होते.
क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृती विभ्रमा. स्मृती म्हणजे तुमची मेमोरी पॉवर लॉस होते, क्रोधाने तुमची मेमोरी पॉवरची लॉस होते आणि तुमची जी स्मरणशक्ती आहे ती कमी होऊन जाते. क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. आणि एकदा स्मरणशक्ती नष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा बुद्धीचा ताबा सुटला की माणसाला आपण काय करतो, आपण सख्या भावाला मारतोत का कुऱ्हाडीनी बांधावरून, हे सुद्धा ध्यानात राहत नाही. आणि हे सगळं तत्वज्ञान मी सुरुवातीला सांगितलं, जगद्गुरू कुणाला म्हणायचं, ज्याच्या जगातला असा कुठलाच प्रश्न नाही की त्याचं उत्तर आमच्या गाथ्यामध्ये नाही, भगवद्गीतेमध्ये नाही. म्हणूनच कुणी माना किंवा नका मानू, पहिले जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण, दुसरे आद्य शंकराचार्य आणि तिसरे आमचे तुकोबाराय. आणि त्यांच्या गाथ्यामध्ये असं कुठलंच कुलूप नाही की त्याची चावी त्या गाथ्यामध्ये नाही. असो, क्रोधावर मी बोलत होतो. आता थोडंसं आपण मोहाकडे येऊ. माणसाला मोह पण होतो. मोह कुणाला झाला होता? आता मोह तसा चांगला आहे का? अर्जुनाला मोह झाला होता की मी माझे भाऊ आहेत, यांना कसं मारू, नाही का? पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुन रडत बसले. गांडीव सरंसते हसतात त्वच्च विपरीत दत्तते. ते गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने जी गीता ज्ञान सांगितलं, मग शेवटी अर्जुन म्हणाला, नष्ट मोह स्मृतिर्लब्ध्वा. माझा मोह नष्ट झाला, मला कळलंय मी मारणारा नाहीये, मी नाही मारलं तरी एक दिवस मरणारेच आहेत. भगवान श्रीकृष्णाने त्याचा, आता या ठिकाणी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचं नातं गुरुचं आणि शिष्याचं आहे. या महाराज, तुम्हाला पुढे चाकरवाडीत सेवा आहे, या तुम्ही. रामकृष्ण. हो हो, या. हां, मोहावर चाललं होतं ना आपलं. मग त्या अर्जुनाचा मोह नष्ट केला कुणी केला? तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सद्गुरू आहेत. आता आपलं कोणतं झालं? क्रोध झाला, मोह झाला, अजून लोभ राहिला. आता लोभाचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. पहा, सध्या माणसांना पैशाचा एक लोभ लय वाढला आहे. म्हणजे माणसांनी वाक्प्रचार असे करून ठेवलेले आहेत, पैसा भगवान नाही लेकिन भगवान से कम नाही. म्हणजे भोसले सर त्यांना काय म्हणायचं आहे की पैसा हाच परमेश्वर आहे. म्हणजे पैशात गुंतलेली माणसं. मी सुरुवातीला सांगितलं, पैसा वाईट नसेल आणि पैसा कामापुरता असावा, स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा असो, तुकोबाराय सांगतात. गावात एक सावकार सुद्धा चांगला असावा, फक्त लुटणारा नसू नये. गोरगरिबांच्या अडीअडचणीला तुकोबारायांनीच गात्यात लिहिलंय. तर सध्या लोभाने ग्रस्त झालेला समाज, आपल्याला त्या पैशाच्या पलीकडे पुढचं जगच दिसत नाही. आता एक छोटंसं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. गावामध्ये अत्यंत लोभी एक व्यक्ती राहत होता. त्याचा मुलगाही तेवढाच लोभी. पुढे चालून त्या मुलाचं लग्न करायचं ठरलं. आता हे जवळचे तर नातेवाईकांना माहीत होतं पैशावर प्रेम करणार आहेत. इथं पुरीला जर दिलं तर हिला सुख लागून देणार नाहीत. जवळचे तर नातेवाईक कुणी त्याच्यात उतरणात पडणार त्यांच्या. तसंही आता मुलींचं शॉर्टेजच आहे, तर मुली शिकल्या पाहिजेत. आणि मग पुढं चालून त्यांना एक ठिकाणचं स्थळ आलं. आता त्या मुलीचं स्थळ आलं. त्या मुलीच्या वडील, म्हणजे ती दिसायला थोडी सावळी होती, नाकही व्यवस्थित नव्हतं, थोडी दिसायला कुरूप होती. मग तिच्या वडिलांनी असं ठरवलं की जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल ती 20 वर्षाची आहे आणि 20 लाख रुपये हुंडा देऊ आम्ही. दिसायला कुरूप होते. आता हे दोघं जण बापलेक पैशाला लोभी होते ना. हे म्हणले जायला काही अडचण नाही, 20 लाख रुपये हुंडा मिळतोय. गेल्याच्या नंतर त्यांना कळलं की त्यांना 3 मुली आहेत. पहिली म्हणले किती वर्षाची? म्हणले ही 20 वर्षाची, एक 30 वर्षाची आहे, एक 40 वर्षाची आहे. आणि मी असं ठरवलं आहे म्हणले
की 20 वर्षाच्या मुलीला जर केलं तर 20 लाख रुपये हुंडा आहे, 30 वर्षाच्या मुलीला केलं तर 30 लाख हुंडा आहे द्यायचं ठरवलंय. आणि जर 40 वर्षाच्या मुलीला जर केलं माझ्या तर 40 लाख मी हुंडा देणारच आहे. हे बापले थोडंसं बसले होते, म्हणले 5 मिनटात चर्चा करून आलो. दोघांनी कुजबूज केली, आले वापस बैठकीत. म्हणले तुमच्याकडे एखादी 50 वर्षाची आहे का? कळलं ना तुम्हाला? आता 50 वर्षाची कशासाठी पाहिजे यांना? हुंड्यासाठी. मुलीचं काही घेणं देणं नाही. इतके लोभी झालेत माणसं. एक गोष्ट लक्षात ठेवा, टोपी डोक्यासाठी का डोकं टोपीसाठी? टोपी डोक्यासाठी, डोकं टोपीसाठी नाही. डोकं कशासाठी? विचार करण्यासाठी, आहे का नाही? बैल शेतीसाठी का शेत बैलासाठी? हां, बोला बोला तुम्ही. आपल्या सगळ्यांची मिळून हे साधन आहे. बरं, गोटा बैलासाठी का बैल गोट्यासाठी? हां, गोटा बैलासाठी आणि बैल शेती करण्यासाठी. तसं पैसा आपल्यासाठी का आपण पैशासाठी? पैसा आपल्यासाठी, आपण पैशासाठी नाही. आपला उद्देश मानवी जीवनाचा वेगळाच आहे. मुक्ती मिळवणं आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं हा मुख्य आपला उद्देश आहे. या ठिकाणी मी काम, क्रोध, लोभ, मोह याच्यातून त्या मंथरेचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं पहा रामायणामध्ये. तिने त्या कैकेयीच्या डोक्यात आणून दिलं, तुझ्या पोराला राज्य पाहिजे, ठीक आहे ना? हा सुद्धा एक प्रकारचा लोभच आहे. तर त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. बऱ्याचशा महिला माता भगिनी आहेत, एखादी मंत्र येते आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी सांगून जाते, आपण लगेच त्या अनुषंगाने विचार करतो, ठीक आहे नाही? पण त्याचा सारासार विचार करूनच आपण काय केलं पाहिजे? पाऊल उचललं पाहिजे. तर आपल्या या संत विचाराच्या वाङ्मयामध्ये, आपल्या या संत परंपरेमध्ये वेगवेगळे गुरु, वेगवेगळे शिष्य आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण बऱ्याचदा ते चरित्र ऐकलेलं आहे संत नामदेव महाराजांचं, की कशा पद्धतीने त्या वाळवंटामध्ये सगळे संत मंडळी जमा झाली होती आणि त्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या हाणून पाहायचे. संत नामदेवाच्या डोक्यामध्ये मारून बघितलं तर त्यांना मला मारता काय म्हणून ते घाबरले आणि भगवंताकडे गेले. सगळे म्हणले कच्चं मडकं, हे अजून कच्चं मडकं आहे. आता कच्चं मडकं कुणाला म्हटलं आहे? संत नामदेवांना म्हटलं आहे. मग नामदेव महाराज हे तर भगवंताचे सगळ्यात प्रिय भक्त गेले, म्हणले देवा मला सगळ्यांनी कच्चं मडकं ठरवलं आहे, त्यांना माहीत नाही म्हणलं माझा अधिकार. आणि देव हसले. देव म्हणले नाही, बरोबर आहे नामा, तू अजून कच्चाच आहेस. मग काय करावं लागेल? तर मग तुला सद्गुरूची भेट घ्यावं लागेल. मग म्हणले सद्गुरू कुठं आहेत? तर म्हणले औंढ्या नागनाथाला जा. मग नामदेव महाराजाला पाठवलं औंढ्या नागनाथाला. तुम्हाला कथाभाग माहिती आहे. तिथं गेले हे मंदिरामध्ये, तर तो कुरूप अवस्थेमध्ये, मळलेले कपडे, आणि ते जे गुरु आहेत, काय नाव होतं त्यांचं? यशोबा खेचर. ते तिथं आपलं झोपलेले होते शांत अवस्थेत. आणि मग ते बघितलं तर त्यांच्या पायाखाली पिंड होती. नामदेव महाराजांचं डोकंच हल्लं. म्हणले मला कुणाला गुरु करायला सांगितलं? देवाला बी काही कळा नाही म्हणले. हा बाबा म्हणले इथं पिंडीवर पाय ठेवून झोपलाय आणि याला गुरु करायचं सांगितलंय. रागाच्या भरात पाय उचलला, दुसरीकडे आपटला पाय. तत्क्षणी दुसरी पिंड तयार झाली. पुन्हा आपटला, पुन्हा पिंड तयार झाली. सगळ्या पिंडीच भोवताली तयार झाल्या. आणि मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं हे वेगळं आहे काहीतरी, वेगळीच पावर आहे. मग दर्शन घेतलं. म्हणले तुम्ही कोण? लक्षात आलं नामदेव महाराजांच्या, ज्या आरती देवाने मला इथं पाठवलं आहे त्या आरती मला आता खरा बोध होईल. आणि मग गुरूंची सेवा केली. आणि मग त्यांना तिथून पुढं बोध झाला की ईश्वर फक्त रावळात नाही तर तो चराचरामध्ये आहे. संत मळक्या कपड्यात जरी असले, आपल्याला ते भिकारी जरी दिसत असले बाह्य अंगाने, तरी त्यांच्याकडे जो बोध असतो तो आत्मबोध,
सामान्याच्या लक्षात येत नाही. पण तो आत्मबोध मिळवायचा असेल तर आपल्याला त्या संतांच्या सानिध्यात राहून सेवा करावी लागेल. माऊलीने म्हणूनच सांगितलंय ओवीमध्ये, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, संत नव्हती जगा मानसा सारिके. ते दिसायला जरी आपल्यासारखे असले, शरीराने जरी आपल्यासारखे दिसत असले, रंगाने जरी, तरी ते ज्या अवस्थेला पोहोचले त्यांच्या अवस्थेमध्ये आणि आपल्या अवस्थेमध्ये फरक आहे. तर कितीतरी असे गुरुचे आणि शिष्याचे आपल्याला उदाहरणं देता येतील. आज पहा, आपल्या संत वाङ्मयामध्ये विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण आहे. चांगदेव महाराज किती वर्षाचे होते? 140, 500, 1400, बरोबर आहे. तात्यांनी सांगितलं 1400 वर्षाचे चांगदेव महाराज. 1400 वर्ष ज्यांनी मृत्यूला साक्षात जिंकलंय योग साधनेच्या बळावर. मृत्यूला जिंकायचे आणि पुन्हा ध्यानस्थ व्हायचे. का? तर ते आतून सुखी नव्हते. त्यांना जे ज्ञान खरं प्राप्त व्हायचं होतं, आत्मज्ञान नव्हतं. मग ते ध्यान मुद्रा लावून बघायचे, या पृथ्वी तलावर एखादा असा कुणी आहे का महात्मा की जो माझा उद्धार करू शकतो? डोळे उघडायचे, बघायचे. 100 वर्ष झाले, त्यांच्या लक्षात यायचं पृथ्वीवर अजून कुणी तसा जन्माला नाही. पण नंतर पुन्हा एकदा त्यांनी ध्यान लावलं, पाहिलं तर म्हणले आळंदीमध्ये जन्म झालाय, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ती साक्षात भगवान श्रीकृष्ण इथं जन्म घेतलेला आहे. म्हणले आता आपला उद्धार होईल. समाधी सोडली आणि आळंदीच्या दिशेने निघाले. आपल्याला सामान्य जीव म्हणतात त्या चांगदेवला काही येत नव्हतं, असलाच होता तसलाच होता. सामान्य नव्हते ते. साक्षात सापाचा चाबूक करायचा आणि वाघावर बसायचं. आपल्याला साप दिसला तर आपला जीव काही काहीचा जीव जातोय. वाघ दिसले नुसतं वाघाची चर्चाच होते ना. वाघ वेगळा, ते बिबट्याचं नुसतं एंट्रीच होत्या. इकडं शेतात जायची पंचायत आहे. आणि त्या वाघावर बसून तो चांगदेव आला. 1400 वर्षाचा शिष्य आहे आणि 22 वर्षाचे गुरु आहेत. सगळं होतं, सगळ्या विद्या होत्या, फक्त एक आत्मविद्या नव्हती. म्हणून गुरुच्या शरण यावं लागलं. म्हणून माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. कितीही तरी उदाहरणं देता येतील आपल्याला, कितीतरी उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये. आता एक आठवलं म्हणून सांगतो उदाहरण ओघवतं. राजा जनक किती वर्षाचे आहेत? 100 वर्ष आयुष्य होतं राजा जनकाचं. त्यावेळेची घडलेली घटना आहे. अच्छा, राजमहालात झोपले होते. 100 वर्षाचे राजा जनक. राजा जनक सामान्य नाही, साक्षात प्रभू रामचंद्राला ज्याची मुलगी दिली ते राजा जनक झोपलेले आहेत असं ध्यानस्थ अवस्थेमध्ये. आणि स्वप्न पडलं त्यांना. आणि स्वप्नात बघतात तर काय, त्यांना खायला भाकरीच नाही. 1 दिवस उलटला, 2 दिवस उलटले, 3 दिवस उलटले, भाकरीच कुणी द्यायना. भुकेने व्याकुळ झाले राजा जनक. शेवटी देवाला प्रार्थना करतायत, काहीतरी मिळून दे. कुणीतरी एका माऊलीने त्यांना हरभरे घुगऱ्या टाईप ते दिलं. आणि ते असं काही थोडे लाकडं गोळा केले आणि ते मग स्वप्नातच शिजवायला लागले. आणि स्वप्नात ते घुगऱ्या शिजत असताना तेवढ्यात एक जणाचं एक उंट जे सुसाट सुटला, त्या घुगऱ्याला, त्या मडक्याला लात मारून पळाला. शिजत शिजत आलेल्या घुगऱ्या सगळ्या मातीत मिसळल्या. रडू लागले राजा जनक स्वप्नात. बघा, मी इतकं 3 दिवस इकडून एक कसं तरी एका माऊलीने दिलं होतं, ते सुद्धा मातीत मिळालं. रडू लागले. रडता रडताच जाग आली त्यांना. बघतात तर काय, राजा जनक कुठं झोपलेले? राजमहालात झोपलेले. आता राजाला काय खायची पंचायत आहे का राजमहालात झोपलेले? आतमध्ये गेले त्या किचनमध्ये तर तिथं लाडूचे ढिगारे लागले. आणि मग त्या राजा जनकाला प्रश्न पडला की स्वप्नात मीच होतो, स्वप्नातही मी व्याकुळ होतो, मी रडत होतो. बरं, ते स्वप्न होतं
स्वप्न होतं म्हणावं तर मी रडत कसा होतो? बरं आता मी जागा झालोय म्हणावं तर इथं माझं राजवैभव आहे. आणि असा विचार करत करत असताना सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलवली त्यांनी. कुणी? राजा जनकाने मंत्र्यांची बैठक बोलवली. आता मंत्री कशासाठी होते? ते काही विद्वान पंडित तिथं होते राजदरबारात. वेदांचा ज्यांनी अभ्यास केला होता, कुठल्याही प्रख्यात पंडित तिथं ठेवलेले होते राजाच्या दरबारात. सगळ्यांची बैठक बोलवली, तातडीची बैठक. आणि सगळ्याला प्रश्न विचारला. म्हणले मला असं असं स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये मी भुकेने व्याकुळ झालो, खायलाच काही नाही. 3 दिवस एका माऊलीने मला घोगऱ्या दिल्या, तेही उंटाने तिकडं ढकलून दिलं. म्हणले रडत उठलो. हे खरं का ते खरं? हे सत्य का ते सत्य? चांगल्या चांगल्या पंडिताला उत्तरच देता येणार. परेशान झाले. मग राजाने फरमान काढलं. म्हणले ज्यांना ज्यांना उत्तर नाही देता आलं त्यांना जेलमध्ये टाकून द्या. म्हणले फुकटचा पगार उचललाय म्हणले आजपर्यंत, माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देता येणार. आणि बरेचसे पंडित, जवळजवळ सगळेच पंडित आत टाकून दिले, फुकट पगार उचलला म्हणले. आता त्या पंडितामध्ये एक अष्टावक्र मुनीचे वडील होते. ते घरी कसे येणार म्हणून अष्टावक्रांनी आईला विचारलं, वडील घरी कसे येणार? मग खबर मिळाली की राजाने म्हणले त्यांना जेलमध्ये टाकलंय. मग ते अष्टावक्र म्हणले काय अडचण आहे, कशामुळे जेलमध्ये टाकलंय? म्हणले राजाने असा प्रश्न विचारला, राजाला स्वप्न पडलं, स्वप्नात राजे भुकेने व्याकुळ झाले, खायलाच काय मिळत नव्हतं. आणि मग राजांनी प्रश्न विचारला हे सत्य का ते सत्य? आणि त्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे तुझ्या वडिलाला जेलमध्ये टाकलंय. अष्टावक्र मुनी 12 वर्षाचे, 8 ठिकाणी वाकडे आहेत. त्यांचं 8 ठिकाणी त्यांना व्यंगत्व होतं म्हणूनच त्यांचं नाव अष्टावक्र होतं. 8 ठिकाणी वाकडे होते. ते दिसायला कुरूप होते, काळे होते. आणि निघाले अष्टावक्र मुनी राजदरबाराकडं. गेल्या बरोबरच त्या राजाला जनकाला विचारलं, राजे कुठे आहेत माझे वडील? का टाकलं त्यांना जेलमध्ये? आता तिथं बसलेले काही जे मंत्री होते अण्णा ते हसायला लागले. मंत्री हसले. मंत्री काय बघून हसले असतील बरं? त्याचं शरीर बघून हसले, 8 ठिकाणी त्याची ती कातडी बघून हसले. आणि लगेच अष्टावक्राने त्यांच्या दिशेने रोख करून बोलले. म्हणले राजे हे चांबारं कशाला बसवले? म्हणजे ज्याला कातड्यातलं कळतं, इथं जातीवाचक मला बोलायचं नाही आहे, ज्यांना कातड्यातलं कळतं हे चांबारं कशाला बसवलेत म्हणले. म्हणजे मंत्री म्हणले बापरे आपल्याला चांबार म्हणतंय म्हणले, हे जरा विद्वान दिसतंय. आणि म्हणले सांगा राजे काय प्रश्न आहे तुमचा? म्हणले मला असं असं स्वप्न पडलं, खायलाच काय मिळत नव्हतं, मग हे सत्य का ते सत्य? त्या अष्टावक्र मुनी हसले. 12 वर्षाचे अष्टावक्र मुनी 100 वर्षाचे राजा जनक आहेत. आणि त्या अष्टावक्रांनी उत्तर दिलं, राजे तेही सत्य नाही आणि हेही सत्य नाही, फक्त एक परमात्मा सत्य आहे. म्हणले कसं काय? म्हणले ते स्वप्न 15 मिनिटाचं होतं. 15 मिनिटात तुम्ही व्याकुळ होतात. 15 मिनिटात त्या घुगऱ्या शिजवणारे तुम्हीच होतात, भुकेने व्याकुळ तुम्हीच होतात, जी माऊली म्हणून जिने धान्य दिलं होतं तेही तुम्हीच होतात. पण त्या सगळ्याला पाहणारा एक परमात्मा सत्य आहे, लक्षात घ्या. ते स्वप्न 15 मिनिटाचं होतं, हे स्वप्न 100 वर्षाचं आहे. 100 वर्षाने तुमचा राजवाडा सुद्धा पडणार आहे, नाही पडला तर पाडावं लागणार आहे, नोटीस निघते मग. आणि हे तुमचं जे देह ना, हे शरीर काही दिवस अजून चालन, पुन्हा याची राख होणार आहे, हे दिसतंय ते सगळं स्वप्न आहे, असा बोध त्या ठिकाणी अष्टावक्र गुरूंनी दिला. आपल्याला उदाहरणं सांगायला गेलं तर वेळच पुरणार नाही. अर्जुन असतील, चांगदेव महाराज असतील, नामदेव महाराज असतील, विवेकानंद असतील, राजा जनक असतील, बोध झाला की माणूस महान बनतो. आमच्या तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोध दिला, म्हणून शिवाजी महाराज कसे ठरले, कसे झाले, त्यांच्याकडं किती विशेष न लावावं तेवढे कमी आहेत. कसे होते राजे? प्रेमळ होते, शककर्ते, शूरवीर, नरवीर, स्वच्छ राजकारणी, संभाषण चतुर, विज्ञाननिष्ठ, मितहारी, संयमी आणि शत्रूच्या सुद्धा स्त्रियांचा सन्मान करणारे, आया बहिणींची आबरूला
प्रथम स्थान देणारे असे राजे कधी निर्माण झाले तर जिजामातेसारखा गुरु आणि तुकोबारायसारखे सद्गुरू मिळाले म्हणून राजांचा इतिहास झाला. इतिहास कोणाचा होतो थोडंसं बोलतो. तुकोबारायांनी एके ठिकाणी सांगितले, तन मन धन दिले पंढरी राय, आता सांगावया उरले नाही. ज्यांनी तनाने मनाने आणि धनाने सेवा केली त्याचा इतिहास तयार होत असतो. या ठिकाणी आवर्जून सांगल, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास का झाला तर तन म्हणजे शरीर सेवेकडे लावलं. अखंड 50 वर्ष रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, सतत सेवेत मनाने त्या परमेश्वराचं चिंतन केलं. आणि धन स्वतःसाठी नाही वापरलं, या गोरगरीब जनतेच्या हितासाठी धन वापरलं. राजे एकदा राजगडाकडून निघालेले असताना युगपुरुष होते, त्यांचा जो शेला होता तो एका बोरीचं झाड होतं आणि त्या बोरीच्या झाडाच्या काट्याला त्या शेला गुंतला राजांचा. आणि राजांनी ती पालखी थांबवली. थांबा म्हणले, हे बोरीचं झाड मला काहीतरी सांगतंय. ते पालखीवाल्यांनी ती जे होते बोई त्यांनी ती पालखी उतरवली. राजे म्हणले, एक काम करा, इथं खांदा म्हणले. खड्डा खांदला आणि ज्या ठिकाणी राजांनी सांगितलं त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये सोन्याचे हंडे सापडले. ते धन त्यांनी घरासाठी, आपण म्हणलं मला दिसलंय मला कळलंय ते माझंही, सरकारचा काही संबंध नाही, पण राजांनी ते सगळं धन त्या गडाच्या बांधकामासाठी वापरलं आणि गोरगरीब जनतेसाठी वापरलं. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, तन मन धन दिले पंढरी राय, आता सांगावं आवरले नाही. तनाने मनाने धनाने ज्यांनी सेवा केली या जनतेची, त्याचा इतिहासाला त्याची नोंद घ्यावीच लागते. या अनुषंगाने विचार करत असताना या ओवीमध्ये मज हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. आता संसार नावाकडे थोडंसं येऊ आपण. या ओवीमध्ये संसार शब्द आलेला आहे. या अनुषंगाने विचार करत असताना आता संसार खरं सांगायचं झालं तर संसार वाईट आहे का? आपण ज्याला संसार म्हणतो तो संसार वाईट आहे का? घर वाईट आहे का? आपण म्हणतो घरात वैताग आलाय आहे की नाही? सर आमचे भोसले अनंत आहेत, त्यांनी काल उत्कृष्ट प्रवचन केलं. या ठिकाणी मी सरळ प्रश्न आहे, आपण सहज म्हणतो घर वाईट आहे, मग घर वाईट आहे तर असल्या उन्हात घरात जाऊच नका बरं, रस्त्यावर बसा बरं. शेती वाईट आहे, शेती वाईट नाही, हे ईश्वराने निर्माण केलेला हा संसार आहे, फक्त त्याची आसक्ती वाईट आहे. आद्य गुरु शंकराचार्यांनी सुद्धा संसाराचं वर्णन केलंय, म्हणजे आमच्या बहिणाबाईंनी सुद्धा संसाराचं वर्णन केलंय. आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे भव दुस्तरे पाहे पा कृपा मुरारे. आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, ह्याला संसार सांगितलंय त्यांनी. या ठिकाणी बघा, आपण विसरलो ते दुःख म्हणून आपल्याला काही वाटा नाही. आता आईच्या गर्भाचं दुःख विसरलो. किती गर्भाचं दुःख आहे. मी तर म्हणाल एक वेळेस ते बाहेरचं जेल लय बरं. बाहेरच्या जेलमध्ये निदान 2 टाइम भाकर आहे, मोकळी हवा आहे, ठीक आहे नाही, कधीतरी सुट्टी आहे, नातेवाईकाला भेटायला चान्स आहे. बाहेरचं जेल लय बरं आहे. पण आईच्या मातेचा गर्भरूपी जेल आणि त्या गर्भातल्या ज्या यातना आपण भोगल्यात ते आपण विसरलोय, त्याची जाणीव आपल्याला सद्गुरू करून देतात. 9 महिने ते लेकरू उलटं असतं आईच्या पोटामध्ये. बरं, त्या मातेचं जे मलविष्ट आहे त्याच्यामध्ये त्याचं ते मुंडकं, आणि एखाद्या मातेने जर ती तिखट मिरची खाल्ली तर त्याचं ते नाजूक कातडं, त्याच्याची लाईलाई होती त्याच्या अंगाची. ते भगवंताला सारखी प्रार्थना करते, एकदा बाहेर निघू दे, मी तुला आयुष्यभर विसरणार नाही. आणि बाहेर आलं की क्या देव म्हणते आता कर माझी भक्ती. ती म्हणते केव्हा म्हणालो कधी म्हणालो टॅ. तर या जन्म मरण रूपी चक्रातून आपल्याला जर सुटायचं असेल तर माऊलीने या ठिकाणी सांगितले, सद्गुरूची भेट घे. असो, वेळ होत आलेला आहे. वेळ झाला नाही, आता उरकत घेतो जरा. तर संसार हा एक पूर आहे.
या पुरामध्ये मोहरूपी पाणी आहे, द्वेषरूपी भवरे आहेत, मत्सररूपी ओळसा आहे आणि प्रमादरूपी मासे आहेत आणि विषयरूपी मगरी आहेत. आणि ह्या पुरातून जसं पुरामध्ये वेगवेगळे घटक वाहून येतात, साप वाहून येतात, मगरी वाहून येतात, त्या अनुषंगाने संतांनी वर्णन केलं आहे. विषयरूपी मगरीतून तुला सुटायचं असेल, मोहरूपी पाण्यातून सुटायचं असेल, या पुरामधले जे काही ह्या मोह आहे, द्वेष आहे आपल्या अंतःकरणातला, मग ह्याच्यातून तुला सुटायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणातील मल विक्षेप आवरण जो आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, का नाही, क्रोध आहे, हे आपल्याला सद्गुरूच्या सानिध्याने मिळतं. आणि सद्गुरूची भेट कधी होती तर आपल्याला पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध करावं लागतं. मग हे अंतःकरण शुद्ध कशाने होतं तर जपाने होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जपाने पापाचा नाश होतो. शबरी किती पंडित होती बरं, शबरी पंडित नव्हती, पण अंतःकरण शुद्ध होतं. उष्टे बोरं खाऊ घातले भगवंताला, उष्टे बोरं. देवाला ब्रह्मांड नायक, अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरात आहेत. आता विज्ञानाने अलीकडच्या काळामध्ये सायंटिस्ट शास्त्रज्ञ सांगतात एक ब्रह्मांड नाही बाबा, अनंत ब्रह्मांड आहेत. आणि एका ब्रह्मांडात किती आकाशगंगा आहेत, किती गॅलक्सीत माहीत नाही. एका गॅलक्सीत लाखो सूर्य आहेत, त्या लाखो सूर्यापैकी एक सूर्य आपला. आणि असे ब्रह्मांड किती आहेत तर तुकोबरायांनी कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर न करता, कुठल्याही प्रयोगशाळेचा वापर न करता सांगितले, अनंत ब्रह्मांडे उदरी बालक हा नंदागरी म्हणे यशोदेशी माता. मग संतांना विज्ञानाचं ज्ञान नव्हतं का तर नक्कीच होतं. अलीकड म्हणजे ज्यावेळेस गॅलिलिओने सांगितलं 16व्या शतकात, बरं का सर, 16व्या शतकात गॅलिलिओने दुर्बीण तयार केली, मग सांगितलं की पृथ्वी फिरते, सूर्य तसाच आहे, शांत आहे. पण ते आमच्या माऊलीने 12व्या शतकात सांगितलंय, उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालते ते सूर्याचे चालणे, जैसे नैष्कृमत्य जाणे कर्मीचे असता. उदय आणि अस्ताच्या वेळी सूर्य चालत नाही, तो भासतो. माऊलीने कुठल्याही दुर्बिणीचा वापर केला नव्हता. संतांना विज्ञानाचंही ज्ञान होतं. माऊलीने एकाच ओळीत सांगितलंय, ठीक आहे नाही, अर्जुना तयात नाव ज्ञान एर प्रपुंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. हे जे दिसतंय याला माऊलीने विज्ञान म्हटलंय, प्रपंचाला विज्ञान म्हटलंय. आणि तिथं हे खरं वाटणं, आपल्याला मरायचंही ध्यानातच नाही ना आपल्या. असो, तर हे जे द्वेषरूपी भवरे असतील, मोहरूपी पाणी असेल, विषयरूपी मगरी असतील, या सगळ्यातून आपल्याला सुटायचं आहे. आणि पुढे या ओळीमध्ये एक शब्द आलेला आहे, त्या अनुषंगाने थोडासा विचार करू. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, मनोने विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेकाच्या संदर्भामध्ये माऊलीने विवेक म्हणजे काय तर चांगला विचार. आणि तो चांगला विचार कुठं मिळेल तर आपल्याला अशा मंडपामध्ये मिळतो, या धर्म कार्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये सद्विचार मिळतो. म्हणजे आपण जो विचार करतो तो आपला वेगळाच विचार असतो. एक माणूस असा गावात बसलेला असायचा आणि त्याचा एकच विचार, त्याचे गुरं संध्याकाळी चरून यायचे आणि त्या गुरामध्ये म्हशी होत्या गोलशिंगाच्या. त्याचा विचार असायचा की या गोलशिंगाच्या म्हशीमध्ये माझं मुंडकं गुंतलं तर कसं वाटेल. आणि त्यांनी 6 महिने विचार केला की या म्हशीच्या मुंडक्यामध्ये काय करायचं, आपल्याला डोकं घालायचं आहे. आणि एक दिवशी त्याने अंतिम निर्णय घेतला आणि ती म्हैस अशी त्या एक चारा दाखविला तिला. त्या म्हशी समोर आली, खायला आली की ह्यानी मुंडकं घातलं. मुंडकं घातल्याबरोबर आता म्हशीला वाटलं हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. म्हैस उधळली सगळ्या गल्लीतून, गावात ह्या गल्लीतून त्या गल्लीत, खालच्या आळीतून वरच्या आळीत. आणि मग ह्याचे मनके मोकळे झाले. मग गावातले काही जाणकार मंडळी होती तुमच्यासारखी, आमच्या भोसले सर, अनंतासारखी, काही सरपंच होते, काही ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून कशी तरी ते म्हशीवर कंट्रोल केलं, त्याला मोकळं केलं, खाली घेतलं. आणि त्याला त्या सरपंचाने विचारलं, अरे म्हणले जरा विचार करायचा ना म्हणले. मला विचार 6 महिन्यापासून करीत होतो म्हणून. आता असला विचार केल्यावर कधी याचा उद्धार व्हायचा बरं. तर आम्हाला संत असा विचार करायला नाही सांगत, तर विवेकासारखा विचार. एक उदाहरण देतो छोटंसं आणि जाता जाता नंतर सेवेला विराम करू आपण. 2 मित्र होते, एक होता वैभव आणि एक होता विवेक. आणि
खूप त्यांचा दोस्ताना होता, पण परिस्थिती गरीब होती. दोघं जण आपलं जंगलामध्ये जायचे, ऊस तोडायचे. गरीब परिस्थितीमुळे शाळा शिकता नाही आली. पण वैभवाला पैशाची लय हाव होती. त्याची नुसती चर्चा असायची, मला जर सोन्याचा हंडा सापडला तर मी केवढं बंगला बांधीन, मला गाडी घ्यायची, मला हे करायचंय ते करायचंय, कपडेच नाही तर राजवाडाच बांधीन, हेच करीन. वैभवाचे विचार असे. आणि विवेक काय म्हणायचा, मला जर शिकायला मिळलं असतं, मला जर एखाद्या सद्गुरूचं सानिध्य मिळालं असतं तर मी केवढा महान झालो असतो, जगत कल्याण केलं असतं. माझ्या एखाद्या विचाराने एखाद्या माणसाची दारू सुटली असती, हे की नाही, एखाद्याची गरिबी हटली असती. आणि मग तो विवेक असा विचार करायचा. दोघं लाकडं तोडायचे आणि एक दिवशी जंगलामध्ये लाकडं तोडीत असताना मागं कोण बोलतंय, मागं मग ते विचार करत होते आणि तेवढ्यात वाचवा 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 म्हणून काय झालं, आवाज आला. बघतात तर काय, पळत गेले तर एका माणसाला, दिपाड शरीर असलेला, राजबिंड शरीर असलेला एक माणूस, त्याला वाघाने धरलेलं. आता हे वैभवने विवेकने विचारच केला नाही ना, हातात कुऱ्हाडी होत्या, लाकडं तोडायला गेलेले होते. त्यांनी त्या वाघाला मारलं. वाघाला मारल्यानंतर त्या माणसाचे प्राण वाचले. त्या माणसाला विचारलं, तुम्ही कोण, कुठले, जंगलात कुठं, कसं काय? म्हणले, मी या राज्याचा राजा आहे आणि सैनिकाची माझी चुकामुक झाली, रस्ता भटकलोत म्हणले, आणि इकडं मला वाघाने पकडलं. बरं झालं तुम्ही आलात, मला काय केलं, वाचवलं. उद्या तुम्ही राजदरबारात यायचं, तुमचा सन्मान करायचा आहे, तुमचा सत्कार करायचा आहे. आणि मग त्यांना आता वैभवच्या मनात तर उकळ्याच फुटायला लागल्या. राजाचा सत्कार आणि आता वैभव म्हणजे काय आहे की नाही, किती मुद्रात येते आणि किती नाही तेच डोक्यात रात्रभर ते मनालाच म्हणायचं. 1000 मुद्रा मागावत का 2000 मुद्रा मागावत का 10,000 मुद्रा मागावं, रात्रभर झोपलंच नाही वैभव. विवेकाने विचार केला, आता काहीतरी आपल्याला तिथं चांगलं मागावं लागेल, आपल्याला आपलं जीवन परिवर्तन होण्याची वेळ आलेली आहे. दुसऱ्या दिवशी राजदरबारात आले. म्हणले, मला राजाने सगळ्यांना सांगितलं, हे 2 पोरं तिथं जंगलात होते, लाकडं तोडायला आले होते आणि म्हणून माझा जीव वाचला. सांगा बरं यांना काय द्यायला पाहिजे. एक जण जाणकार होते आमच्या तात्यासारखे, ते म्हणले त्यांच्या मनाने त्यांना बोलू दे, त्यांना काय पाहिजे ते देऊन टाका. आणि मग त्या वैभवनी सांगितलं. म्हणले, वैभवला विचारलं, म्हणले तुला काय पाहिजे रे? म्हणले, मला 10,000 मोहरा पाहिजेत. म्हणले, राजाच नको. म्हणले, देऊन टाकल्या. जीव वाचवला म्हणले माझा. 10,000 मोहरा वैभव घेतला. खुश झाला वैभव. म्हणले विवेकला, म्हणले तुला काय पाहिजे? त्याने पैसे नाही मागितले. त्याने काय मागितलं? म्हणले, मला एखाद्या सद्गुरूची भेट घालून द्या, जेणेकरून मला जे ज्ञान मिळवायची इच्छा आहे. म्हणजे बघा, भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय ज्ञानाचं. आता इथं धन पाहिजे का ज्ञान पाहिजे? भगवंताने गीतेत सांगितले ज्ञानाचं महत्व. ज्ञान कुणाला प्राप्त होतं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिया. ज्याची श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. नुसतं ढोंग करून ज्ञान प्राप्त होत नाही. तुम्हाला श्रद्धा ठेवावं लागेल. कुणावर श्रद्धा ठेवावं लागेल? भगवंतावर, ग्रंथावर आणि संतावर जर श्रद्धा असेल तरच ते ज्ञान प्राप्त होतं. या ठिकाणी आवर्जून सांगेल. मग त्या वैभवला 10,000 मोहरा देऊन टाकल्या आणि त्या विवेकला विचारलं तर विवेक म्हणले, एक सद्गुरूची मला भेट घालून द्या. आणि मग राजाने सांगितलं, मला ज्या सद्गुरूंनी शिकवलंय आणि ज्या सद्गुरूच्या विचाराने हे राज्यकारभार चालतो त्या गुरूंकडे तुला पाठवून देतो. मग बघता बघता त्या गुरूच्या सानिध्य लाभलं त्या विवेकला आणि विवेकामध्ये परिवर्तन होत गेलं. त्या सद्गुरूच्या स्टेपला त्याची अवस्था निर्माण झाली आणि पुढं चालून ते जे राजगुरू होते त्यांचं निधन झालं. मग नवीन राजगुरू कुणाला करायचं तर ह्या विवेक नावाच्या पोराला राजाने राजगुरू बनवलं आणि राज्याचा कारभार ह्या विवेकच्या सांगण्यावरून सुरू झाला. आणि मग त्याला एक दिवशी आठवण आली, अरे म्हणले आपला मित्र वैभव, आपण लहानपणी सोबत लाकडं तोडायचो, त्याची काय परिस्थिती आहे एकदा बघावं लागेल म्हणले आपल्याला. पुन्हा तो एकदा गावाकडं आला. बघितलं तर वैभव पुन्हा लाकडं तोडीत होता आणि पुन्हा त्याच झोपडपट्टीत राहत होता. मग त्या विवेकने विचारलं, वैभव तुला 10,000 मोहरा दिल्या होत्या राजाने आणि तुझी ही अवस्था, लाकडं तोडतोय. आणि मग ते वैभव रडू लागला. त्याला काय बोलावं सुचाना. कडकडून मिठी मारली विवेकाला. म्हणले, आपण दोघं मित्र. तू राजाकडं धन नाही मागितलं, ज्ञान मागितलं. मी राजाला धन मागितलं म्हणले. मी धन आल्यापासून मी एवढा उन्मत्त झालो म्हणले.
मला सार काय आसार काय, मित्रसंगत चांगली चुकीची लागली, दारू प्यायला लागलो, मद्यपान करायला लागलो आणि सगळा पैसा मी त्याच्यात उडून टाकला म्हणले. शेवटी माझ्यावर लाकडं तोडायची वेळ आली. मी धनाला महत्त्व दिलं आणि तो ज्ञानाला महत्त्व दिलं. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते तत्स्वयं योग संसिद्धा हा काले नात्मनी विंदती. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, अरे ज्ञानासारखं पवित्र करणारं या जगात दुसरं कुठलंच अशी गोष्ट नाही. नो गिफ्ट इज बेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात तुम्हाला महान बनायचं असेल तर तुम्हाला ज्ञान मिळवावं लागेल. या अनुषंगाने तू ज्ञान मिळवलंस आणि मी धन मागितलं आणि मग तो रडू लागला वैभव. मग विवेक म्हणला, पण तू हे असं या अवस्थेला का आलास बरं? थोडी तरी तू बुद्धी जागृत ठेवायला पाहिजे होती. आणि मग त्यावेळेस त्या वैभवचं उत्तर आहे, नीट लक्ष देऊन ऐका. वैभवने एकच उत्तर दिलं, मी फक्त विवेकाला सोडलं. आणि म्हणून माऊली म्हणताय, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनोने विशेष अत्याधरू. विवेकावरी बोलण्यासारखं खूप आहे. संत वाङ्मयाचा आपण उलगडा करीत बसलो तर आपल्याला रात्रंदिवस पुरणार नाही. फक्त जाता जाता एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. आपण महाभारत सर्वांनी ऐकलेलं आहे, आता ते सहज आठवलं म्हणून सांगतो. आपण आज इथं गेली 6 दिवस ज्ञान यज्ञ सोहळा वेगवेगळ्या महान विचारवंतांचे विचार ऐकतायत. पण जाता जाता एक 3 पात्र महाभारतातले आहेत पहा. एक आहे दुर्योधन, एक आहे युधिष्ठिर आणि एक आहेत भगवान श्रीकृष्ण. त्या तिघांचा थोडक्यात उल्लेख करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी दुर्योधनाकडे जर आपण पाहिलं तर दुर्योधनाने कुणाचा विचार केला बरं? नातेवाईकाचा विचार केला का स्वतःचा विचार केला? स्वतःचा विचार केला. जो फक्त स्वतःचा विचार करतो, लक्षात ठेवा, तो दुर्योधन असतो. आणि ज्यांनी फक्त नातेवाईकाचा विचार केला तो युधिष्ठिर ठरला. पण ज्यांनी संपूर्ण जगाचा विचार केला आणि गीतेसारखं तत्वज्ञान, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, आपल्यावर उपकार केले देवाने डबल जन्म घेऊन, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तीच गीता आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना कळावी म्हणून माऊलींनी पुन्हा सोप्या भाषेत सांगितलं. पण आपण माणसं असेत का कमलकंदाने दरदुरुक नांदणूक एकेची घरी परी परागू सेवितो भ्रमर येरा चिखलची उरे. त्या कमळाच्या बुंद्याला खाली चिखलात बेडकं बसलेले असतात आणि मग ते लांबून लांबून भुंगे येतात आणि त्या कमळातला मकरंद सेवन करतात आणि मकरंद सेवन करून निघून जातात. पण ते बेडकं जे असतात ना खाली चिखलाला बसलेले, ते रात्रंदिवस त्या सानिध्यात असतात त्या कमळाच्या, पण त्यांचा मकरंदाची गाठ पडत नाही. म्हणून माऊली म्हणतात, का कमलकंदाने दरदुरुका नांदणूक एकेची घरी परी परागो सेवित भ्रमर येराची करीत. पाय पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराड परी त्या अवेरुनी गोचिड असू त्याची सेवी. मला सांगा, ते गोचिड कुठं असतं? गाईच्या कासात असतं. आणि किती अंतर असतं दुधात आणि त्याच्यात? दुधात आणि त्याच्यात फक्त एक पडदा असतो, कुठल्याही किलोमीटरचं अंतर नसतं. पण पवित्र असं दूध ते पित नाही. ते काय करतं? गाईचं फक्त रक्त प्यायचं काम करतं. तसं आपण पवित्र मंडपात या आणि पवित्र ग्रहण करा, पवित्र विचार साधू संतांचे ग्रहण करा. जाता जाता ते उदाहरण मी सोडणार नाही. जो स्वतःचा विचार करतो तो दुर्योधन, जो नातेवाईकाचा विचार करतो तो युधिष्ठिर, आणि जो सगळ्या जगताचा विचार करतो ते भगवान श्रीकृष्ण. या अनुषंगाने या धर्ममंडपामध्ये आपल्याला सर्वांना भगवान श्रीकृष्णाच्या अनुषंगाने त्यांच्या गीतेवर पाऊल ठेवून आपल्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि पुन्हा जर तुम्हाला मानवाचा जन्म मिळवायचा असला तर नामस्मरण करा. कलियुगामध्ये नामस्मरण, कुठलाही यज्ञ करण्याची, जप करण्याची, कुठलाही यज्ञ करण्याची किंवा काहीतरी वेगळं करण्याची जर आवश्यकता नाही. जप करा, फक्त नामस्मरण घ्या. पुन्हा माणसाच्या जन्माला तुम्ही जाता. आणि जरी चुकून कुत्रे मांजर झालात, काही कुत्रे आणि काही मांजरं 20 लाखाच्या गाडीत फिरतात, आणि काही कुत्रे गावचं खरजुलं कुत्रे, चालतं चालतं त्यांना कुणीही लेकरं दगड हाणतात, आहे का नाही? हे पुण्यच आहे का नाही? तुमचं पुण्य, तुमचं नामस्मरण वाया जाणार नाही. मला आता जाता जाता एक माऊली आमच्या माता भगिनी आहेत, त्यांना विचारायचं आहे, आपण पालखी सोहळ्याला ज्यावेळेस पंढरपूरला जातो, संत ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत माऊलींचा जो घोडा आहे त्याचं दर्शन किती जण घेतात हो? मोजता येईल का? महाराष्ट्रातल्या एकाही महाराजाचं दर्शन घेतलं जात नाही एवढं त्या माऊलीच्या घोड्याचं दर्शन घेतलं जातं. घोडा असून फक्त काय तर पूर्व पुण्य आहे.
आणि मग ते पूर्व पुण्य आहे ही नामस्मरणे, जे तुम्ही आज नामस्मरण घेणार आहेत कलियुगामध्ये, ते तुम्हाला एक तर चांगल्या कुळात जन्म देईल, नाहीतर जरी तुम्ही पशुपक्ष्याच्या जन्माला गेलात तरी तुम्हाला तेवढाच मान सन्मान मिळेल, हे नक्कीच आपल्याला त्या अनुषंगाने पाहायला मिळतं. झालेली सेवा जरी चुकून माझ्याकडून अनावधानाने एखादा शब्द गेला असला तरी तो माझ्या अल्पबुद्धीचा आहे, आणि जे काही चांगले विचार मांडता आले ते सगळे साधुसंतचे आहेत, या अनुषंगाने विचार करतो आणि थांबतो. बोला पुंडलिकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. सब संतन की जय.